नमस्कार मंडळी. पॅकेटमधील कुरकुरे, वेफर्स त्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेले असतात आणि ते मुलांना देणं कधीही अयोग्यच. परंतु अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून टमॅटो फ्लेवरचे नॅचरल्स करून ठेवले की छान महिनाभर देखील टिकले जातात आणि मुलं देखील खूप आवडीने असे खातात. तर चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम 5 लाल बुंद ताजी टवटवीत टमॅटो स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊयात. आता नॅचोस किती करायचे आहेत ना, त्यानुसार तुम्ही टमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आज आपण टमॅटो फ्लेवरचे नॅचोस करणार आहोत म्हणून मी टमॅटो वापरलेला आहे. परंतु टमॅटोऐवजी तुम्ही कांदा, बीट किंवा तुम्हाला जो आवडतो फ्लेवर तो तुम्ही वापरू शकता. टमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर देठाकडील थोडासा भाग कट करून आता टमॅटोच्या आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊयात. टमॅटोच्या फोडी करून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून टमॅटोची प्युरी करून घेऊयात. प्युरी करताना अजिबात जास्तीचं पाणी देखील घालण्याची आवश्यकता नाही. टमॅटोचे जाड तुकडे न राहता एकसंध अशी टमॅटोची प्युरी करून घ्यावी. माझ्या मुलीला तर हे टमॅटो फ्लेवरचे नॅचोस भरपूर आवडत असल्यामुळे महिन्यातून एकदा तरी मी करूनच ठेवते. लहान मुलांसोबतच संध्याकाळी चहाबरोबर देखील हे टमॅटो नॅचोस खूप सुंदर असे लागतात. टमॅटो प्युरी गाळून घेतल्यामुळे छान एकसंध तर प्युरी मिळते आणि टमॅटोचे काही अख्खे तुकडे राहिले असतील ना, तर ते देखील पुन्हा आपल्याला वाटता येईल. टमॅटो प्युरीमध्ये अर्धा कप बारीक रवा घालून घेऊयात. बारीक रवा नसेल तर अर्धा कप जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. 1 कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ. रवा आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण हे तुम्ही टमॅटो किती घेतले ना, त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. छान चटपटीत आणि फ्लेवरबाज आपले नॅचोस होण्यासाठी त्यामध्ये मी इतर सुके मसाले घालून घेणार आहेत. 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, पावपेक्षा कमी आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल ना, तर चाट मसाला वापरला तरी चालेल. समजा तुम्ही घेतलेले टमॅटो जास्त आंबट असतील तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल. तुमच्याकडे असतील तर अर्धा चमचा तुम्ही चिली फ्लेक्स घातले तरीही चालतील. अर्धा पै कच्चं तेल घालून आता टमॅटो प्युरीमध्ये छानपैकी मी पीठ भिजवून घेतलं. पीठ मळताना अजिबात जास्तीचं पाण्याचा देखील वापर केलेला नाही. थोडंसं तेल लावून फक्त 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून हे पीठ छान भिजवून घेऊयात. पीठ भिजवून घेतल्यामुळे रवा देखील छान फुलला जातो. तर चला वेळ न घालवता आपण लगेच नॅचोस करायला घेऊयात. नॅचोस करताना पीठ खूप जास्त पातळ आणि पुरीसारखं घट्ट देखील मळू नये. फक्त आपण नेहमी चपाती करतो ना, त्या कणकेपेक्षा हलकंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यावं. कणिक खूप पातळसर झाली तर नॅचोस हवे तसे खुसखुशीत होत नाहीत आणि खूप घट्ट झाले तर नॅचोस खूप कडक होतात. आता आपल्याला नॅचोस हवेत ते कसे खुसखुशीत. चला तर छान पातळसर गव्हाच्या पिठामध्ये लाटी घोळून घेऊन छान लाटून घेऊयात. चिली फ्लेक्स, कसुरी मेथी घातल्यामुळे दिसायला पहा किती सुंदर अशी लाटी दिसत आहे ना. आलटून पलटून आपण ही लाटी छान पातळसर अशी लाटून घेणार आहोत. नेहमी खाऱ्या शंकरपाळ्या करण्यासाठी ज्याप्रमाणे लाटी लाटून घेते ना, त्याचप्रमाणे ही लाटी लाटून घ्यावी. समजा तुम्हाला नॅचोसचा आकार द्यायचा नसेल तर तुम्ही या लाटीलाच नेहमी आपण ज्या खाऱ्या शंकरपाळ्या म्हणजे चौकोनी शंकरपाळ्या करतो ना, त्याप्रमाणे देखील लाटी ही कट करून घेऊ शकता. लांबसडक पट्ट्या कट करून घेतल्यानंतर तेलामध्ये नॅचोस फुलू नयेत म्हणून काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे आपण पट्ट्यांना टोचे लावून घेणार आहोत. त्यामुळे अजिबात नॅचोस तेलामध्ये टाकल्यानंतर फुलत देखील नाही. एका बाजूला नॅचोस करेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी मध्यम आचेवरती गॅसवर कढईमध्ये तेल घालून तेल देखील गरम करायला ठेवलेले आहेत. पिझ्झा कटर किंवा सुरीने अशा प्रकारे नॅचोस आता आपण त्रिकोणी कट करून घेऊयात. अधिक झटपट असे हे टमॅटो आणि गव्हाच्या पिठाचे नॅचोस होतात आणि एकदा करून ठेवले ना, छान महिना 2 महिने टिकले जातात. अजिबात ते खराब देखील होत नाहीत. नेहमी पॅकेटमधील वेफर्स, कुरकुरे किंवा प्रिझर्व्हेटिव्ह इतर काहीही खाण्यापेक्षा घरात केलेले नॅचोस कधीही उत्तमच. आता मध्यम आचेवरती आपण एक एक तेलामध्ये नॅचोस घालून छानपैकी खरपूस असे तळून घेऊयात. काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे नॅचोसला कलर देखील खूप सुंदर असा येतो.
फक्त कणिक मळताना नेहमी आपण चपातीला कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यावी. दिसायला पहा किती सुंदर असे नॅचोस दिसत आहेत ना. अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये छानपैकी हे नॅचोस तळून होतात. तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की समजायचं नॅचोस तेलामध्ये छान फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे हलकासा लालसर कलर आल्यानंतर लगेच तेलामधून हे नॅचोस काढून घेऊयात. चला तर अशाच प्रकारे मी सर्व नॅचोस तळून घेते. आता मुलांना छान चटपटीत असे नॅचोस खायला आवडतात, म्हणूनच नॅचोस संपूर्ण तळून झाल्यानंतर हलकेसे गरम असताना त्यावरती मी 1 पॅकेट पेरी पेरी मसाला छान भुरभुरून घेणार आहे. त्यामुळे नॅचोस खाण्यासाठी देखील खूप सुंदर असे लागतात आणि मुलं देखील खूप आवडीने खातात. तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर थोडंसं लाल तिखट चाट मसाला भुरभुरून घेतला तरीही चालेल. तर तुम्हाला माझी टमॅटो फ्लेवरची नॅचोसची रेसिपी कशी वाटली ते करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल ती घंटी वाजवून विसरू नका. धन्यवाद.